मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे 1 ते 2 वर्षाच्या मुलीसाठी सुंदर असा फॅन्सी फ्रॉक कटिंग आणि शिलाई बघणार आहोत। ही पूर्ण साड्या ह्या साडीपासून आपल्याला इथे पूर्ण असा फॅन्सी फ्रॉक कटिंग आणि शिलाई बघायची आहे। आणि इथे मी अस्त्रचा कपडा 1 किंवा 1.25 मीटर तुम्हाला इथे वापरायचा वरच्या भागासाठी आणि ते खालच्या घेरसाठी सुद्धा तुम्हाला इथे कपडा तेवढा वापरायचा आहे। आता मापे टाकून घ्यायची, ओपन करून घेतलं, घडी करून घेते, परत एकदा पूर्ण प्लेन करून घेतलं। बंद बाजू आहे। आता सर्वात आधी उंची 8 इंच तयार ठेवायची, त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घेते, उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेतलं, एक लाईन ओढून घेते, शोल्डर 5 इंचावरती मार्किंग करून घेते। मार्किंग करून झालं, जेवढं शोल्डर घेतला तेवढाच मुंडा सुद्धा इथे मी मार्किंग करून घेते। मार्किंग करून झालेलं आहे, एक लाईन ओढून घेते आणि ह्या सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घेते। गळा रुंदी 2 इंचावरती मार्किंग करून घेते। मार्किंग करून झाली, गळा उंची 3 इंच मार्किंग करून घेते। 3 इंच मार्किंग करून झाली। आता इथे अशी लाईन ओढून घ्यायची आहे, ह्या सुद्धा बाजूला। आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा गळ्यांचा आकार सेमच ठेवायचा आहे, समोरची बाजू आणि पाठीमागची बाजू। आता इथे मी असा अर्धगोल आकार देऊन घेते, आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। ही बंद बाजू आहे। आता इथून छाती मार्किंग करून घ्यायची 5.5 इंचावरती आणि 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे। मार्किंग करून झालं, आता कमर घेर सुद्धा आपल्याला इथे सेमच ठेवायचं आहे। तीच लाईन आपल्याला इथे खालीपर्यंत अशी ओढून घ्यायची आहे। आता इथे मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे, बरोबर असा मध्य करून घ्यायचा आहे। मार्किंग करून झालं, आता इथे समोरच्या बाजूचा मुंडा फक्त अर्धा इंच आणि पाठीमागच्या बाजूचा मुंडा इथे थोडासा घ्यायचा 1.25 इंचावरती, अशा पद्धतीने। म्हणजे इथे घोळ वगैरे चुन्या वगैरे काहीच येणार नाही आणि बसायला सुद्धा परफेक्ट बसेल म्हणून साठी। आता इथं काय करायचं आहे, असा आकार देऊन घ्या, परत ह्याच्यावरती असा आकार देऊन घ्यायचा आहे, अशा पद्धतीने। इथे मी दोन्ही सुद्धा आकार देऊन झालेले आहेत। आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। सर्वात आधी पाठीमागच्या बाजूचा मुंडा कट करून घ्यायचा आहे, हे अशा पद्धतीने। आता गळा कट करून घेते, गळा कट करून झालेला आहे, ओपन करून घ्यायचं। आता इथे बघू शकता, एक बाजू पाठीमागची बाजू आणि एक बाजू समोरची बाजू। आता मध्यवर्ती अशी घडी करून घ्यायची बरोबर, आणि आपण हा आकार दिलेला आहे का तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे, समोरच्या बाजूचा म्हणजे मुंडा आपला समोरचा। इथे बघू शकता, असं मी हा आकार इथे असा कट करून घेतला। लहान मापासाठी अशा पद्धतीने आपल्याला आकार सुद्धा द्यावा लागतो। कट करून झालं, आता ह्याच्यावरती असं ठेवून घेते किंवा ह्या बाजूला असं ठेवून घ्या। आता इथं काय करायचं, आपल्याला असं पकडते आणि लगेच फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आहे। थोडे थोडे काय करायचे, असे कट देऊन घ्या, इथे सुद्धा आणि इथे सुद्धा असे कट देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे ह्या सुद्धा बाजूला आपल्या इथे मार्किंग सुद्धा होणार आहे म्हणून साठी, आणि ह्याच्यावरती तुमची परफेक्ट फिटिंग येते। इथे एक सुद्धा मार्किंग करून घेतलं, इथे तर आहेच, पण ह्या सुद्धा बाजूला असं मार्किंग करून ठेवायचं आहे आणि ह्या सुद्धा बाजूला असं मार्किंग करून ठेवलं, म्हणजे जरी आपली एक बाजू आतल्या बाजूला गेली तरी दुसऱ्या सुद्धा बाजूचे इथे आपलं मार्किंग राहणार आहे। आता इथे आपल्याला घेरसाठी कपडा कट करून घ्यायचा आहे, ओपन करून घेतलं, बघू शकता ह्या पद्धतीने इथे मी कपडा घेतलेला आहे। आता अशी डबल कपडा आपल्याला इथे घ्यायचा आहे अस्तरचा, म्हणजे घडी करून घेतली, बघू शकता ह्या पद्धतीने। कारण की इथे सुद्धा आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत पूर्ण, कमर घेरच्या डबल कपडा आपल्याला ते वापरायचा आहे। म्हणजे काय होतं, घेर सुद्धा आपला दिसायला असा भरपूर दिसतो आणि फिटिंगला सुद्धा कोणताही प्रॉब्लेम येत नाही, फिटिंग करणं सुद्धा एकदम असं सोपं जातं। आता ही आपली ओपन बाजू आहे। आता इथं काय करायचं, आपल्याला वरच्या भागाचं जे आपण कटिंग केलं होतं ते आपल्याला इथे घ्यायचं आहे। आता इथे डबल कपडा आहे, समोरच्या बाजूचा घेर आणि पाठीमागच्या बाजूचा घेर त्यासाठी। आता एक बाजू घेतली, पूर्ण ओपन करून घेतलं, हे अशा पद्धतीने ओपन करून घेतलं। आता इथं असं ठेवून घ्या, सोपं सांगते एकदम, इथून इथपर्यंत एक मार्किंग करून घ्यायचं, सोपं आहे एकदम। एक मार्किंग करून झालं, इथे बघू शकता आपण एक मार्किंग करून घेतलं। आता हा कपडा उचलायचा आणि जे आपण आत्ता जे मार्किंग केलं त्याच्यावरती असं ठेवून घ्या इथे, म्हणजे इथे कमर घेरच्या डबल कपडा वापरायचा आहे, चुन्या सुद्धा भरपूर होतात त्यासाठी। इथे एक मार्किंग करून घेतलं, झालं बरोबर। आता इथे मी काय करते,
थोडासा कट देऊन घेते, फक्त थोडासा इथे मी कट देऊन घेतला, लगेच कट करत नाही, नंतर कट करूया आपण ते. आता सर्वात आधी ह्या बाजूला अशी घडी करून घ्यायची आहे. बरोबर बघू शकता मी थोडासा कट देऊन घेतला तिथपर्यंतच, बरोबर बघू शकता. परत एकदा समजून सांगते, ह्या बाजूने इथे सुद्धा आपण जे मार्किंग केलेलं आहे ही बाजू उचलायची आणि ह्या बाजूला अशी ठेवून घ्या. ठेवून झालेली आहे, बघू शकता इथपर्यंतच असं ठेवून घेतलं म्हणजे ही बाजू आपली पूर्ण ओपन झाली आणि ही बाजू आपली इथे पूर्ण बंद झाली. आता इथे उंचीसाठी मार्किंग करून घ्यायचं 13 इंचावरती. असं पकडा, इथून पकडलं तरी चालेल. आता असं वरच्या बाजूला 13 इंचावरती मार्किंग करून घेते, लहान मापासाठी 13 इंचावरती इथे मी मार्किंग करून घेतलं. बघू शकता ह्या पद्धतीने झालं. बरोबर. आता इथं काय करायचं, ते जे आपण मार्किंग केलं त्याच्यावरती असं एका लाईनीमध्ये सर्वात आधी हे कट करून घ्यायचं. बघू शकता ह्या पद्धतीने कट करून झालं. आता इथे सुद्धा आपण थोडासा कट देऊन घेतला होता मगाशी, ते एका लाईनीमध्ये जेवढा आपल्याला कपडा वापरायचा आहे तेवढंच आपल्याला इथे घ्यायचं आहे, जास्तीचं घ्यायचं नाही. बघू शकता ह्या पद्धतीने इथे मी असं कटिंग करून घेतलं. ही बंद बाजू आणि ही आपली ओपन बाजू आहे. आता इथून काय करायचं, वरच्या बाजूला 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं. थोडासा इथे ना काय करायचं, आपल्याला अर्धगोल आकार देऊन घ्यावा लागतो, बऱ्याच वेळा इथे कोपरे येतात म्हणूनसाठी. आता इथून असं पकडा आणि थोडं थोडं असं अर्धगोल असं मार्किंग करून घ्यायचं, इथपर्यंतच फक्त. आता इथून काय करायचं, असं वरच्या बाजूला थोडं थोडं असं कट करत करत घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कट करून टाकलं. बघू शकता ह्यात करून झालेलं आहे. आता हे मी तुम्हाला इथे ओपन करून दाखवते. बघू शकता ह्या पद्धतीने इथे सुद्धा बरोबर झालं, इथे सुद्धा बरोबर झालं. बघू शकता एक समोरच्या बाजूचा घेर आणि एक पाठीमागच्या बाजूचा घेर साठी आपल्या इथे कपडा असा कट करून झालेला आहे. साडीचा कपडा आहे, असा डबल करून घ्यायचा आहे. डबल करून घेतला. आता इथे आपण अस्तर कट केलेलं घ्यायचं आहे, असं ठेवून घ्या. ठेवून झालेलं आहे. आता थोडंसं जास्तीचं कट करून घ्या कडेने. आता इथे मी पूर्ण असं कट करून घेते. घेरसाठी कपडा कट करून घ्यायचा आहे. साडीचा कपडा आहे, बघू शकता ओपन करून घेतला इथे मी, पूर्ण ओपन करून घेतला. आता हा कपडा इथे आपल्याला डबल करून घ्यायचा आहे. बघू शकता ह्या पद्धतीने इथे मी डबल करून घेतला आणि पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे. पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे. इथे मी पूर्ण कपडा असा प्लेन करून घेतला. आता इथे बघू शकता असं ठेवून घेते आणि जो आपण अस्तरच्या कापडाचा घेर कट करून घेतला होता का, तो घेर घ्यायचा आपल्याला इथे. आता इथे बघू शकता आपण अर्धगोल आकारामध्ये कट केलं होतं, असं इथे ठेवून घ्या आणि कडेपासून असं ठेवून घ्या. इथे कडेपासून असं ठेवून घेतलं. इथे सुद्धा बघू शकता बरोबर उंचीचं तेवढंच असं ठेवून घ्यायचं. इथे काय करायचं, आपल्याला एकदा घडी करून घ्यावी लागते आणि परत एकदा ते बरोबर उंचीला होऊन जातं. इथे का आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायचं नाही, फक्त वाढवायचं कुठे लागणार आहे, साडीच्या कापडामध्ये. इथे फक्त अर्धा इंच वाढून घ्यावं लागतं, कमरेला जोडण्यासाठी लागतं ना, म्हणूनसाठी सांगितलं. ते एकदा सांगते. इथे असं मी ठेवून घेतलं आणि उंचीला सुद्धा एकसारखं ठेवून घ्या, असं ह्या बाजूला सुद्धा. बघू शकता ह्या पद्धतीने आता इथपर्यंत आलेलं आहे. आता इथे सुद्धा असं एकसारखं करून घेते. आता ह्या बाजूला काय करायचं, 10 इंच किंवा 15 इंच जास्त सुद्धा घेऊ शकता. आता इथे मी कापडाची अशी थोडीशी घडी करून घेते, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला आणखीन सोपं पडेल म्हणूनसाठी. हा सुद्धा आपला डबल कपडा आहे घेरसाठी आणि हा सुद्धा आपला इथे डबलच कपडा आहे घेरसाठी, म्हणजे समोरच्या बाजूचे एक घेर आणि पाठीमागच्या बाजूचे एक घेर, त्यासाठी कपडा. आता इथे काय करायचं, इथपर्यंत झालं बरोबर, आपण ठेवून घेतलं ना त्या पद्धतीने. आता ह्या बाजूला काय करायचं, ह्या कापडाच्या सुद्धा जास्त चुन्या आल्या पाहिजेत, समोरच्या बाजूसाठी सुद्धा आणि पाठीमागच्या बाजूच्या साठी सुद्धा. आता इथं काय करायचं, आपल्याला 10 इंच सुद्धा ठेवू शकता आवडीनुसार किंवा असं 15 इंच सुद्धा ठेवू शकता. मी 10 इंच जास्त ठेवलं तरी सुद्धा चालेल किंवा 15 इंच जास्त ठेवलं तरी सुद्धा चालेल, आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. आता हे मी तुम्हाला ओपन करून दाखवते. बघू शकता एवढं आपण इथे जास्त घेतलं, ओपन करून दाखवते. बघू शकता ह्या पद्धतीने ह्या बाजूला झालं बरोबर. एवढा कपडा आपण इथे जास्त घेतलेला आहे. आता इथं काय करायचं, टाकताना घडी आपण बंद टाकली होती. आता इथे हे मी ओपन करून घेते, म्हणजे एक समोरच्या बाजूचा घेर आणि आपल्या एक पाठीमागच्या बाजूचा घेर होणार ना, म्हणूनसाठी हे मी मधून कट करून घेतलं. म्हणजे काय होतं, फिटिंगला सुद्धा सोपं पडतं, म्हणूनसाठी ओपन करून घेते. बघू शकता पाठीमागच्या बाजूचा एक घेर, समोरच्या बाजूचा एक घेर राहणार आपला आणि इथे सुद्धा डबल कपडा झाला, एक पाठीमागची बाजू आणि एक आपली समोरची बाजू. इथे आपला घेरसाठी कपडा कट करून झाला. सर्वात आधी इथे आपल्याला समोरची बाजू जोडून तयार करून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायचं आहे. इथे मी गळा तयार करून घेते. आता इथे दोन्ही सुद्धा बाजूंचा मुंडा जोडून तयार करून घ्यायचा आहे. अर्धा इंच पकडायचा आहे
आणि दोन्हीसुद्धा बाजूने एकसारखं पकडायचं आहे, म्हणजे कमी जास्त होणार नाही. आता इथे काय करायचं, जेवढा आपला जास्त कपडा आहे ना तेवढा अस्तरच्या बाहेरचा कपडा तेवढा इथे मी कट करून घेते. आता थोडे असे कट देऊन घ्यायचे, म्हणजे पलटी करायला सोपं जातं. आता इथे मी पूर्ण कपडा पलटी करून घेते, म्हणजे सुईचं करून घ्यायचं आहे. एकसारखं करून घेते. आता इथे आपल्याला एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. गळा सुद्धा एकसारखा करून घ्यायचा आहे. इथे आपली पूर्ण एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन झालेली आहे. आता इथे अस्तर जोडून घेते. अस्तर जोडून झालं. आता जेवढा माझा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकते. आता जे आपण कटिंग करताना मार्किंग केलं होतं ना त्याच्यावरती बरोबर असं मार्किंग करून ठेवायचं आहे, म्हणजे फिटिंग करताना चुकत नाही. आणि अशीच आपल्याला पाठीमागची सुद्धा बाजू जोडून तयार करून घ्यायची आहे. आता इथे असं बरोबर मध्य करून घ्यायचा आणि मधून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. कट करून घेते. हुक आणि लूप पट्टी जोडण्यासाठी मधून कट करून घेतलं. आता इथे आपला 2.5 इंचाची बरोबर पट्टी कट करून घ्यायची आहे. आणि जेवढे आपल्याला उंचीला लागणार आहे ना तेवढी इथे मापामध्ये पट्टी कट करून घ्यायची आहे. थोडीशी जास्त काढायची आहे. जेवढी उंचीला लागणार आहे तेवढी इथे मी बरोबर अशी मापामध्ये पट्टी कट करून घेतली. आता सर्वात आधी हुक पट्टी जोडून घेते. वरच्या बाजूला एकदा घडी करून घ्यायची आहे आणि नंतर पट्टी जोडून घ्यायची आहे. दाबटीप टाकून घेते. पट्टी एका लाईनीमध्ये करून घेते. जेवढं जास्त आहे तेवढं इथे मी कट करून टाकलं. आता एकदा घडी करून घ्यायची आणि परत एकदा आणि पूर्ण पट्टी जोडून तयार करून घ्यायची आहे एकसारखी. इथे आपली एक पट्टी जोडून झाली. आता इथे मी दुसरी सुद्धा पट्टी जोडून तयार करून घेते. लूप पट्टी उलट बाजू आहे, उलट बाजूने जोडून घेते. एकदा थोडंसं घडी करून घेतलं म्हणजे धागे निघणार नाहीत म्हणूनसाठी. आणि पूर्ण पट्टी जोडून घेते. आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप टाकून झालेली आहे. आता ही आपली सुईची बाजू आहे. एकदा घडी करून घ्यायची आणि अशी आपल्याला ह्याच्यावरती पट्टी ठेवून घ्यायची आहे आणि जोडून घ्यायची आहे. इथे आपल्याला 5 नंबरची शिलाईसुद्धा देऊन घ्यायची आहे, म्हणजे हुक अडकवताना धागा नाही तोडला तरीसुद्धा चालतो. आणि पट्ट्यासुद्धा बघून घ्यायच्या एकसारख्या आहेत का असं ठेवून बघायचं आहे आपल्याला. कमी जास्त असेल तर एका लाईनीमध्ये करून घ्यायची आहे. आता हुक अडकवण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं एकसारखं. 4 केले तरी चालतील. अर्धा इंच सोडून दिलेला आहे. कमरघेर जोडण्यासाठी लागणार आहे आणि अशी त्रिकोणी शिलाई देऊन घ्यायची आहे. जे आपण मार्किंग केलं ना त्याच्यावरती बरोबर. आता इथे सुद्धा पूर्ण पॅक करून घेतलं, म्हणजे पट्टी दिसायला एकसारखी दिसते त्यासाठी असं ठेवून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने बघू शकता. परत एकदा सांगते, असं ठेवून घ्यायचं आहे. एकावरती एक पट्टी ठेवून घेतली आणि अर्धा इंच पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. कमरघेर जोडण्यासाठी सोपं जातं. पूर्ण पॅक करून झालं. बघू शकता ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता इथे शोल्डर जोडून घ्यायचं. असं ठेवून घ्या. अस्तर वरच्या बाजूला झालं पाहिजे. अर्धा इंच पकडायचं आहे. गळ्याच्या बाजूला एकसारखं ठेवून घ्यायचं आहे आणि दोन्हीसुद्धा बाजू पूर्ण शोल्डर जोडून घ्यायचं आहे. पूर्ण बंद करून घेतलं. इथे सुद्धा मी पूर्ण बंद करून घेतलं. पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे दोन्हीसुद्धा बाजूंना. आता ही सुद्धा बाजू एकसारखी पकडते आणि पूर्ण शोल्डर जोडून घेते. दोन्हीसुद्धा बाजूंना पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. शोल्डर जोडून झालं बघू शकता इथे. आणि फिटिंगसुद्धा एकसारखी आहे का असं बघून घ्यायचं आहे. कमी जास्त होऊ देऊ नका. जास्त असेल तर एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आहे, नाहीतर कमरघेर जोडल्याच्या नंतर कमी जास्त सुद्धा होऊ शकतं. आता इथे बघू शकता आपला अस्तर घेर आहे असा जोडून घ्या. एक प्रकारची आपली ते पट्टीसुद्धा तयार झाली पाहिजे. एकदा घडी करून घ्यायची आणि परत एकदा इथे आपला पूर्ण घेर असा तयार करून घ्यायचा आहे.
आणि दुसरा सुद्धा घेर आपल्याला असाच तयार करून घ्यायचा आहे, एक समोरच्या बाजूसाठी आणि एक पाठीमागच्या बाजूसाठी. आता इथे आपल्याला फिटिंगच्या बाजूने 2 इंच सोडून द्यायचं आहे. फिटिंगसाठी लागणार आहे म्हणून 2 इंच मार्किंग करून घेतलं. इथे सुद्धा मी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं. फिटिंगसाठी लागणार आहे म्हणूनसाठी 2-2 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता 2 इंच प्लेन सोडून द्यायचं आहे आणि कमर घेरच्या मापाचं बरोबर इथे आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. एकसारख्या टाकून घ्या, दाट टाकल्या तरी चालतील. फक्त हा घेर आहे ना अस्तरचा, कमर घेरच्या मापाचा बरोबर आपल्याला ते करून घ्यायचं आहे. म्हणजे तेवढंच आपल्याला ते चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. आणि दुसरा सुद्धा घेर आपल्याला असाच तयार करून घ्यायचा आहे, एक समोरच्या बाजूसाठी आणि एक पाठीमागच्या बाजूसाठी. आता असं ठेवून बघायचं एकसारखं आहे का. समोरची बाजूसुद्धा अशी बघून घ्यायची आहे आणि पाठीमागची सुद्धा बाजू अशी बघून घ्यायची आहे. जोडायला पुरलं पाहिजे, नाहीतर काय होतं फिटिंग कमी जास्त सुद्धा होऊ शकते. म्हणूनसाठी असं ठेवून बघायचं आहे. समोरची बाजूसुद्धा ठेवून बघा आणि पाठीमागची बाजूसुद्धा ठेवून बघायची आहे. आता इथे साडीचा कपडा आहे नेटचा, 2 इंच प्लेन सोडून द्यायचं. ह्याच्यावरती सुद्धा असं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे सुद्धा मी 2 इंच असं मार्किंग करून घेतलं. फिटिंगची बाजू प्लेन सोडून द्यायची आहे, म्हणजे फिटिंग करणंसुद्धा सोपं जातं. प्लेन सोडून दिलं. आता तिथून पुढे चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे आणि चुन्यांची तोंड आपल्याच बाजूला करून घ्यायची. जशी अस्तरची आपण आपल्या बाजूला केली तशीच चुन्यांची तोंड साडीच्या कपड्याची सुद्धा आपल्याच बाजूला करून घ्यायची आहेत. जेवढ्या चुन्या तुमच्या जास्त होतील ना तेवढ्या ह्याच्यामध्ये तुमचा घेरसुद्धा भरपूर होतो. बघू शकता अजून आपल्याकडे एवढा कपडा शिल्लक आहे. अंतर फक्त एकसारखं ठेवायचं आहे आणि दाटमध्ये चुना टाकून घ्यायच्या. फक्त 2 इंच फिटिंगच्या बाजूला प्लेन सोडून द्यायचं आहे. फिटिंग करणं सुद्धा सोपं जातं. इथे आपला एक घेर तयार झालेला आहे. असाच आपल्याला दुसरा सुद्धा बनवून तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता एक तयार झाला. आता इथे मी असाच दुसरा सुद्धा बनवून तयार करून घेतलेला आहे, एक समोरच्या बाजूसाठी आणि एक आपला पाठीमागच्या बाजूसाठी. इथे मी दोन्हीसुद्धा बाजूंचे घेर तयार करून घेतले. पाठीमागच्या बाजूला बांधण्यासाठी नॉडसाठी कपडा 4.5 इंचाची पट्टी कट करून घेतली, किंवा आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. आणि लांबीला तुम्हाला किती ठेवायची आहे तेवढीसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. आता थोडंसं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे, थोडंसं बंद करून घेतलं आणि पूर्ण आपल्याला इथे पट्टी तयार करून घ्यायची आहे. दोन्ही बाजूंच्यासाठी 2 पट्ट्या आपल्याला अशाच तयार करून घ्यायच्या आहेत. थोडंसं कट करून घेते म्हणजे सुईचं करायला सोपं जाईल. आता इथे मी पूर्ण कपडा सुईचा करून घेते. टोक फक्त एकसारखं करून घ्यायचं आहे. आणि दुसरी सुद्धा पट्टी अशी तयार करून घ्यायची आहे. 1 इंच सोडून दिलं खालच्या बाजूला आणि दोन्ही सुद्धा बाजू जोडून घ्यायच्या आहेत. आणि दुसरी सुद्धा इथे मी जोडून घेते, पूर्ण पॅक करून घेते. आता इथे आपल्याला घेर जोडून तयार करून घ्यायचं आहे. ही सुईची बाजू आहे. आता ही आपली झाली उलट बाजू. उलट बाजू वरच्या बाजूला झाली पाहिजे, म्हणजे अस्तर वरच्या बाजूला झालं पाहिजे. असं मापामध्ये आहे का बघायचं आहे आणि जोडून घ्यायचं आहे. शक्यतो काय करायचं आहे, अस्त्र जोडतानाच बघायचं आपल्याला एकसारखं आहे का. मग अशी सांगितलं ती पद्धत वापरा, म्हणजे काय होतं फिटिंग करताना कमी जास्त होत नाही. म्हणूनसाठी पुन्हा एकदा पॅक करून घेते. इथे आपलं एक घेर जोडून झालेला आहे, बघू शकता ह्या पद्धतीने. आता दुसरी सुद्धा बाजू जोडून घेते. अस्तर वरच्या बाजूला झालं पाहिजे आणि जोडून घ्यायचं आहे. एकसारखं ठेवायचं आणि जोडून घ्यायचं आहे. अर्धा इंच पकडायचं आहे जोडताना. पुन्हा एकदा पॅक करून घेते. इथं आपलं दुसरं सुद्धा घेर जोडून तयार झालेला आहे. इथे आपले दोन्ही सुद्धा बाजूंचे घेर जोडून झाले. आता असं ठेवून घ्या, अस्तर वरच्या बाजूला झालं पाहिजे. फिटिंग करून घ्यायची आपल्याला इथे. आता जे आपण कटिंग करताना फिटिंगचं मार्किंग केलं होतं त्याच्यावरती असं पकडा, एकसारखं पकडायचं आहे असं. आणि तेच मार्किंग आपल्याला इथे खालीपर्यंत करून घ्यायचं आहे. थोडंसं क्रॉसमध्ये घेतलं तरी चालेल, फक्त पकडताना एकसारखं पकडायचं असं. कमी जास्त होऊ देऊ नका फक्त इथे.
फिटिंग करण्याची सर्वात सोपी पद्धत आहे. चुन्या टाकल्यामुळे काय होतं, फिटिंग करणं सुद्धा सोपं जातं. आता जेवढ्या तुमच्या शिलाई बसतील ना 3-4 तेवढ्या सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. आता इथे सुद्धा एकसारखं पकडायचं, खालच्या सुद्धा बाजूला एकसारखं पकडायचं आहे. साडीचा कपडा, अस्तरचा कपडा एकसारखा पकडायचा आणि इथून सुद्धा असं मार्किंग करून घ्यायचं खालीपर्यंत. एकसारखं मार्किंग करून घ्या खालीपर्यंत. थोडंसं क्रॉसमध्ये घेतलं तरी सुद्धा चालेल. इथपर्यंत असं मार्किंग करून घ्यायचं. परत तिथून जेवढ्या शिलाई बसतील ना तेवढ्या सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये देऊ शकता. आता इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग करून घेते. असं पकडा एकसारखं, पूर्ण बंद करून घ्यायचं सर्वात आधी. एकसारखं पकडायचं फक्त पकडताना आणि पूर्ण फिटिंग करून घ्यायची आहे. थोडंसं बंद करून घेतलं इथं पण. जेवढ्या शिलाई बसतील ना तेवढ्या सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. आणि दुसऱ्या सुद्धा बाजूची अशीच आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. जेवढ्या आपल्या शिलाई बसतील ना तेवढा सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. 3-4. आता जास्त कपडा आहे, थोडासा एका लाईनीमध्ये करून घेते आणि एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घेते, म्हणजे आपले धागे निघणार नाहीत म्हणूनसाठी. आता दुसरी सुद्धा बाजू आपल्याला अशीच फिटिंग करून घ्यायची आहे. फक्त पकडताना एकसारखं पकडायचं आहे. ही बाजू इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग करून घेतली. आता इथे मी पूर्ण फ्रॉक सुईचा करून घेते. इथे मी दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या करून घेतल्या. आता इथे सुंदरशी फुलांची डिझाईन बनवून घेण्यासाठी कपडा घ्यायचा आहे आणि लांबीला आणि उंचीला आवडीनुसार ह्याच्यामध्ये ठेवला तरी सुद्धा चालेल. तेवढ्याच मापाच्या बरोबर इथे तुम्हाला कपडा कट करून घ्यायचा आहे. आता इथे मी सर्वात आधी पट्टी तयार करून घेते. आता ही पूर्ण पट्टी सुईची करून घ्यायची आहे. इथे मी पूर्ण पट्टी सुईची करून घेते. इथे आपली पूर्ण पट्टी सुईची करून झाली आणि पूर्ण पट्टी इथे आपल्याला प्लेन करून घ्यायची आहे. आता सुईचा वापर करून आपल्याला इथे छोट्या छोट्या अशा चुन्या टाकून घ्यायच्या आहेत एकाच बाजूला, म्हणजे इथे सुंदर अशी फुलांची डिझाईन सुद्धा तयार होते. त्यासाठी इथे मी सुईचा वापर करून पूर्ण पट्टीला चुन्या टाकून घेतल्या एकसारख्या. आता अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे गोल आकारामध्ये, म्हणजे धागे सुद्धा निघणार नाहीत म्हणूनसाठी पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. गोल आकारामध्ये पूर्ण पॅक करून घेतलं. आता इथे पाठीमागच्या सुद्धा बाजूला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आणि धागा कट करून घेतला. इथे आपलं फूल तयार झालेलं आहे. असंच बनवून घ्यायचं आहे. इथे मी चौकोनी कपडा घेतला आणि अशी घडी करून घ्यायची आहे आणि पूर्ण चौकोन तयार करून घ्यायचं आपल्याला. इथे थोडंसं बंद करून घेतलं. आता एकाच बाजूला फक्त थोडासा कट देऊन घ्यायचा आहे. एकाच बाजूला कट देऊन झाला. आता हा कपडा पूर्ण सुईचा करून घ्यायचा आपल्याला इथे आणि कोपरे एकसारखे काढून घ्यायचे आहेत. इथे मी चारी सुद्धा बाजूंचे पूर्ण कोपरे काढून घेते. कोपरे काढून झाले बघू शकता इथे. आता इथे काय करायचं, बरोबर मध्यभागी अशा पद्धतीने हाताच्या साह्याने चुन्या टाकून घ्यायच्या. चुन्या टाकून झाल्या एकसारख्या आणि पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. पूर्ण पॅक करून घेतलं. आता इथे दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या करून घेतल्या आणि हे फूल तयार केलेलं आहे का असं जोडून घ्यायचं आहे आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आता इथे बटन जोडून घ्यायचं. मनी जोडला तरी सुद्धा चालेल, आवडीनुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. कलरचं बटन जोडलं तरी सुद्धा चालेल, दिसायला आणखीन उठून दिसेल त्याच्यामध्ये. आणि इथे सुद्धा मी पूर्ण पॅक करून घेतलं. आता इथे मध्यावरती एक मार्किंग करून घेते, एकसारखं जोडलं जाईल त्यासाठी. आता ही आपण सुंदर अशी फुलांची डिझाईन बनवलेली आहे. आपल्याला इथे पूर्ण पॅक करून घ्यायची आहे. पूर्ण गोल आकारामध्ये पॅक करून घ्यायचं आहे. इथे मी पूर्ण गोल आकारामध्ये पॅक करून घेते. शक्यतो 4 पदरी दोरा घेतला तरी सुद्धा चालेल.
इथे मी सर्व बाजूने एकसारखं पूर्ण पॅक करून घेतलं गोल आकारामध्ये. आता इथे सुद्धा पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आणि धागा कट करून घेते. बघू शकता आपल्या इथे फूल सुद्धा पूर्ण पॅक करून झालेलं आहे आणि बटन सुद्धा जोडून झालेलं आहे. इथे आपला पूर्ण फ्रॉक सुद्धा तयार झाला आणि घेर सुद्धा आपल्या इथे भरपूर आलेला आहे. एकसारख्या चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. इथे बघू शकता आपली पाठीमागची सुद्धा बाजू. आता इथे काय करायचं, आपलं एकसारखं मार्किंग करून घ्यायचं आणि एकसारखे आपल्याला इथे हुक सुद्धा जोडून घ्यायचे आहेत. इथे आपण नॉट सुद्धा बनवून घेतल्या पाठीमागच्या बाजूला बांधण्यासाठी आणि आपल्या इथे घेर सुद्धा भरपूर झालेला आहे दोन्ही सुद्धा बाजूंचा. इथे आपली लहान मापासाठी सुंदर फ्रॉक तयार झालेले आहे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मुलीसाठी नक्की बनवून बघा. आज मी तुम्हाला कटिंग आणि शिलाई करण्याची एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. नक्की बनवून बघा आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.